हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव दीपक सिंह सावंत. मी विरारला राहतो. माझं उपासना केंद्र बोळींज. हा जो मी अनुभव सांगतोय तो साधारण 2000 सालचा आहे. माझं तेव्हा लग्न ठरलेलं, बापूंच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललेलं. बायकोची अट होती की आपण भाड्याच्या खोलीत वगैरे नको राहूया, तुम्ही स्वतःचा काहीतरी फ्लॅट घ्या वगैरे. त्या अनुषंगाने मी वेस्टर्न साईडलाच कामाला असल्यामुळे, कांदिवलीला कामाला असल्यामुळे मी वेस्टर्नलाच फ्लॅट बघत होतो. कुठेतरी आपल्याला एक रिझनेबल जागा मिळेल वगैरे असे. मी सुट्टी पडली की सुट्टीच्या दिवशी निघायचो आपला फ्लॅट शोधात. बापूंचं नाव घेत घेत आपलं फिरायचो. तर ते भाईंदरला बघितलं बजेटच्या बाहेर, नंतर वसईला बघितलं बजेटच्या बाहेर, नालासोपारा बघितलं बजेटच्या बाहेर वगैरे, सगळं असंच व्हायचं. आणि शेवटी नालासोपाराला एक फ्लॅट बघताना तिथलं एक माणूस मला म्हणाल की अरे विरारला ना आगाशीला काही फ्लॅट आहे तुमच्या बजेटमध्ये वगैरे येण्यासारखे, तर तुम्ही जाऊन तिथे बघा, तुम्हाला जमतं का वगैरे. तर ते मी आलो विरारला, आगाशीला गेलो, तर तिथे तो फ्लॅटचं त्या ओनरना भेटलो. ते बोलले हा आम्हाला द्यायचं आहे फ्लॅट. तर मी त्यांना सांगितलं माझी कंडिशन असे आहे, माझं लग्न ठरलंय, जे काही थोडेफार पैसे आहेत माझे ते लग्नासाठी, दागिने वगैरे बाकीच्या सगळ्या खर्चांसाठी हवे, आणि आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही पैसे नाही, तर मी तुमचं लोन करेन फ्लॅटचं आणि देईन, LICचं लोन वगैरे घेऊ, आणि त्याच्यावर असं असेल तर तुम्ही मला द्या फ्लॅट. ते बोलले ठीक आहे काही हरकत नाही. मी LIC एजंटशी बोललो वगैरे, त्या बोलले ठीक आहे 15-20 दिवसात आपल्या लोनचं प्रपोजल होईल. आणि आम्ही डील केलं. मी त्यांना एक 5,000 रुपये ऍज अ टोकन असं दिलं आणि मी गेलो. आणि गेल्याच्यानंतर आता माझं लग्न आहे महिन्याभरात, तर मी ते कार्ड वरती त्या फ्लॅटच्या ऍड्रेस वगैरे टाकून सगळं पत्रिका वगैरे डिस्ट्रीब्यूट केलं सगळीकडे. आणि एक 15 दिवसानंतर ज्या दिवशी त्यांनी बोलवलं त्या दिवशी मी गेलो की बाबा ह्या दिवशी मी तुम्हाला फ्लॅटचं वगैरे खाली करून देईन, तुम्ही नंतर लोन वगैरे करा असं. मी गेलो तर त्यांच्या ज्या वेळेला दोन्ही जावई, त्या मुली वगैरे सगळे आलेले आणि त्यांचं सगळं मीटिंग झालेली. आणि ते म्हणायला लागले की आता आम्ही तुम्हाला फ्लॅट नाही देऊ शकत, कारण आम्हाला ही कंडिशनच मान्य नाही, आम्हाला कॅश पाहिजे किंवा आम्हाला सगळे पैसे एकत्रच पाहिजेत, आताच पाहिजेत वगैरे, तरच आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ. आता ही वेळ होती, मी कामावून सुटून गेलो त्यांना चावी घ्यायला वगैरे, आणि ही जवळजवळ रात्रीचे 9 वाजलेले. आणि मी आता नाहीच म्हटलं मी काहीच करू शकत नाही. काय करणार, मी त्यांना सांगितलं की माझं असं लग्न ठरलंय आणि मी सगळं कार्ड होती, पण ह्या फ्लॅटचा तुम्ही तुमच्या शब्दावर भरोसा ठेवून मी हे सगळं केलंय. बोलले नाही माझे जावई आता ऐकत नाहीत वगैरे, त्यांना सगळे कॅशच पाहिजेत आणि असं सगळं हे आहे. तर मी एकदम अक्षरशः हतबल होऊन खाली आलो. रडू येत होतं. बापूरायांशी भांडण चालू होतं अक्षरशः, बापू काय केलं आता, मी आता कसं करू, आता याच्यातून कसं तूच बाहेर काढ असं म्हणून मी त्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या बाहेरच्या कठड्यावरती असा हताशपणे बसलेलो. तेवढा समोर एक वॉचमॅन आला त्या बिल्डिंगचा आणि म्हणतो अरे साहब जी क्या हो गया आप, क्यों एकदम, डोळ्यात पाणी होतं. त्याला समजते हा माणूस काहीतरी रडतोय, क्या हो गया सर क्या हो गया. तर त्याला मी सांगितलं असं असं त्या बिल्डिंग मधल्या माणसांनी मला प्रॉमिस केलेलं आणि आता ऐन वेळेला ती लोक त्याचे जावई वगैरे नाही म्हणतायत आणि मी आता असा फसलोय. बोला ये जो कॉम्प्लेक्स का बिल्डर है ना वो आगे कुमारपाड़ा में रहते हैं, उनके पास जाओ, वो आप किसी का भी उनका बंगला पूछेगा तो वही भी बता देगा. आप जाओ उनको पूछो, कॉम्प्लेक्स में थोड़ा रूम खाली है, आपको अगर उनको इच्छा होगा तो शायद दे देंगे, आपका कुछ रास्ता निकल जाएगा. तर मी एक आशेचा किरण म्हणून गेलो, चालतच गेलो तिथे. त्यानंतर ते जेवण वगैरे बाहेर बसलेले त्यांच्या झोपाळ्यावरती. त्यांना म्हटलं सर माझं नाव दीपक सावंत, मी असं असा इथे फसलोय, माझं लग्न ठरलंय आणि मी ते ऍक्च्युली माझ्या कार्डवरती पण त्या याचा ऍड्रेस टाकलाय, तर मला आता कसंही तिथे रूम पाहिजे, माझ्याकडे काही पैसे नाही. ते घरात गेले हसून. त्यांचा काय विश्वास बसला काय माहिती नाही. त्यांनी फ्लॅटची एका चावी आणली माझ्याकडे दिली. ते बोलले समोर फ्रेंडीच्या बिल्डिंग आहे, 3ऱ्या माळ्यावरती एक फ्लॅट आहे, तू ओपन कर, फ्लॅट बघ, तुला आवडला तर तू मला सांग हा म्हणून. तर म्हटलं आवडायचं नावडायचं प्रश्नच नाहीये, मला फक्त गरज आहे, तुम्ही चावी दिल्यात आणि म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, तुला पैशाचा मी तुला विषय काढणार नाही, तुझं लग्न कर, सगळं सावकाश, नंतर मग आपण त्याच्या डील वरती बोलू. तर मी घरी आलो, बघितलं तर दरवाजा उघडला, एकदम सुंदर, समोर एकदम जीवदानी मातेचं दर्शन होतं, मोकळी समोर हवा वगैरे चांगली खेळते. म्हटलं सुंदरच फ्लॅट गेला बापूने, नळ उघडला, पाणी आहे, 24 तास पाणी आहे, सगळी चांगली सुविधा आहे आणि सुंदर एकदम. मी एकदम खुशीने एकदम बापूंना एकदम काय समज त्या आताचे जे अश्रू होते ते आनंद अश्रू होते की माझ्या देवाने केलं, सगळं निभावून नेलं. मी घरी गेलो, त्याच्यानंतर मग सगळं सामान वगैरे घेऊन आईला वडिलांना घेऊन आलो, सामान वगैरे घेऊन, आणि फ्लॅट वगैरे सुंदर, सगळ्यांना आवडला तो फ्लॅट वगैरे असा. आणि त्याच्यानंतर मग माझं लग्न वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनीच स्वतः ते बेसिन कॅथलिक मध्ये एक लोन केलं, फर्निचर लोन, आणि ते 50,000 घेतले आणि 2 लाखाचं त्यांच्याच मित्रांकडून त्यांनी LICचं लोन करून घेतलं. असा 2.5 लाखाचा फ्लॅट तो. म्हणजे ते सगळे पैसे बाहेरून त्यांनीच उभे केले आणि माझ्याकडे एकही रुपया नसताना माझ्या बापूने माझ्या लग्नासाठी मला एकदम मस्त फ्लॅट घेऊन दिला, घेऊन दिला. असा आपला बापू कुठच्याही मोठ्या संकटातून बाहेर काढणार, एकदम सहज त्याची लीला असते, ती त्याची लीला असते. बरोबर, बापू खूप खूप अंबज्ञ.